भारतानं संपूर्ण विश्वाला शून्याची देणगी दिली। त्याचप्रमाणे भारतामध्ये ऋषी परंपरेतून चालत आलेल्या योगविद्येची ही अमूल्य देणगी आपल्या देशानं जगाला दिली आहे। युनेस्कोनं 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला आहे। यानिमित्त संपूर्ण जगभर उद्या तिसरा जागतिक योग दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। जगातल्या 180 देशांमध्ये योगासनं, प्राणायाम सामूहिक रीतीनं करून योग दिन साजरा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईसह राज्यभरातही जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्याची, आरोग्य आणि उत्साह कायम ठेवणारी, तणावमुक्त जीवन सहज साध्य करणारी प्राचीन भारतीय विद्या म्हणजे योग। ही प्राचीन विद्या आजच्या काळातही तितकीच आवश्यक आहे। उद्याच्या योग दिनाच्या निमित्तानं अधिक चर्चा करण्यासाठी योग अभ्यासक रवी दीक्षित आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। दीक्षितजी नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। नमस्कार। तुम्ही ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी प्रशिक्षण घेतलं होतं त्यावेळी स्वामी कुवलयानंदांजींच्याकडे त्या संस्थेमध्ये तुम्ही काम करत आहात। तर उद्या साहजिक आहे जगभरात सगळीकडे मोठ्या उत्साहाने सगळे हे साजरं होणारे योग दिन, तुमच्याकडे काय तयारी सुरू आहे उद्याची? सर्वप्रथम माझा नमन आपला मुनी पतंजलीला, ज्यांनी योग 5000 वर्ष अगोदर लिहिलेला आहे योगशास्त्र। त्याच्यानंतर 1924ला योगला लॅबोरेटरीमध्ये रिसर्चसाठी नेलेले आमचे स्वामी श्री कुवलयानंदजींनी सुरुवात केली 1924ला, त्यांना माझा नमन। आणि शेवटी आपले पंतप्रधान मोदीजींनी योगचा एवढा प्रचार केलेला आहे, त्यांना माझा नमन। केवलधाम जुनी संस्था आहे आणि सायंटिफिक ट्रेडिशनल योग शिकवते आणि अभ्यास चालू आहे। उद्या आमच्या ठिकाणी मुंबईमध्ये, लोणावळ्यामध्ये, बाकी भरपूर ठिकाणी अंदाजे 100 ठिकाणी हे प्रोग्राम आम्ही करणार आहोत। मागच्या वर्षी 80-90 प्लेसेस केला होता आणि तयारी मोठी आहे। आम्ही एकदम खुश आहोत, हर्षोल्लास आहोत, एक्सायटेड आहोत आणि मी स्वतः जवळ 10 ठिकाणी उद्या जाणार आहे योग साजरा करायला, योग शिकवायला। जीवनशैलीमध्ये ह्या सगळ्या योगाचं महत्त्व कसं विशद कराल तुम्ही? सध्याची धावपळ, मारामारी, झगडा, टेन्शन, तणाव, ताणतणाव आहे, यामुळे योग सर्वांना करायला पाहिजे। आणि योग एवढी चांगली एक टेक्निक आहे, पद्धत आहे, सोपी आहे, डिफिकल्ट काही नाही आहे। आपण कधी असं बघतो हे डिफिकल्ट पॉस्चर बघतो, ते सर्वांसाठी नाही आहे। केवलधामनी हे जे रिसर्च केलेली आहे स्वामीजींनी, त्याप्रमाणे योग सर्वांसाठी आहे, सोपा आहे, सिंपल आहे। एक्सपर्ट सल्ला घेऊन, चांगल्या टीचरला भेटून सल्ला घेऊन किंवा आपल्या कुठेतरी एक चांगली संस्थाला शोधून जायला पाहिजे आणि करायला पाहिजे। पण योग अगदी सिंपल आहे, साधा आहे आणि सर्वांना सूट होईल असं आहे। एकूण निरोगी आरोग्य क्रिया आणि योग याचा सगळ्याचा ताळमेळ कसा घालता येईल? 24 आवर्स 24 तास आपण काम करतो, हे करतो, ते करतो। योग 1 तास करतो आपण, बाकी 23 तास आपण कसं वागतो मेंटली, फिजिकली, इमोशनली, हे गरजेचं आहे। योग म्हणजे फक्त 1 तास अभ्यास नाही आहे, 24 तास आपण कसे जीवनशैली जितो हे महत्त्वाचं आहे। तर आपण योगिक प्रिन्सिपल जे आहे स्वामी मुनींनी पतंजलींनी हे लिहिलेलं आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी। हे यम नियम सर्वांना घरी किंवा शाळेमध्ये शिकवले जातात। यम नियमचं पालन केला 24 तास प्रॉब्लेम नाही आहे। आसन, प्राणायाम दिवसाला अर्धा 1 तास अभ्यास केला प्रॉब्लेम नाही होणार। तर योगची एक जीवनशैली यम, नियम, आसन, प्राणायाम हे 4 भाग नक्की करता येणार। हे 4 भाग व्यवस्थित झाले की आपण प्रत्याहार होऊ शकतो, धारणा पण करू शकतो, नंतर ध्यान होणार, आपोआप होणार आणि शेवटी समाधी आहे, ते एक ट्रँक्विलिटी, एक ब्लिस आहे। सो अष्टांग योग सोपा आहे, सिंपल आहे। आपण भारतीय पद्धतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये हे सारखा घरी आपण शिकतो, पण आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कसं ते जमवून आणायचं असं प्रश्न अनेक जण विचारतात। अनेकांची इच्छा असते योगासनं करायची। 2 गोष्टी आहेत, एक तर ते योगा करताना चुकलं तर म्हणून त्याची एक भीती मोठी बाळगून असतात लोक, आणि दुसरं खूपच वेगवेगळ्या वेळी अवेळी, म्हणजे ती कॉलेजमधली मुलं असो, शाळेतली मुलं असो किंवा नोकरदार कुठल्याही क्षेत्रातले असो, सततचा प्रवास, रात्रीची जागरणं, ह्या सगळ्यामध्ये ते सगळा मेळ कसा साधायचा ते त्यांना कळत नाही। तुम्ही त्याविषयी काय सांगाल? मोठ्या शहरामध्ये हे सारखी वेळची मारामारी, धावपळ आहे, पण वेळ काढायला लागणार। आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर लिहितो RX सकाळ, दुपार, संध्याकाळ औषध लिहितो की नाही। योग पण तसंच आहे, सोपे अभ्यास, शवासन, देहधारणा, प्राणधारणा 10-10 मिनिट आपण केले तरी पण फायदा होणार आहे। तर RX योग सकाळ, दुपार, संध्याकाळ, देहधारणा, प्राणधारणा किंवा ध्यान
शवासन, असे भरपूर साधे साधे अभ्यास आहे. तुम्ही आपण करू छोटे छोटे शकतो. टिप्स काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? श्वास आपला एक महत्त्वाचा एक भाग आहे. श्वास आहे म्हणून आपण आहोत. श्वास गेली की आपण नाही, म्हणजे बाय बाय होते. तर श्वासवर नियंत्रण करणं, अनुभव करणं, श्वासवर लक्ष देणं हे गरजेचं आहे. 24 तास आपण काही न करता श्वासवर लक्ष देऊ शकतो. सुईमध्ये धागा घालताना श्वास थांबते. सारखा आपण मोबाईलनी सेल्फी घेतो, काय करतो, श्वास थांबणार आहे. धावपळ करतो, श्वास मोठी फास्ट होते. स्ट्रेस आला किंवा काही टी व्हीवर बघितलं एक डेंजरस सीन तर श्वास डिस्टर्ब होतो. तर श्वास मेंटल, फिजिकल, इमोशनल काही पण आपण केला तर श्वासचा संबंध आहे. तर श्वासवर लक्ष द्या. श्वासची एक जाणीव घ्या, अनुभवायची आहे. आणि श्वास जेवढा शांत असेल तेवढं आपलं मन, शरीर, भावना शांत राहणार. तर श्वासवर लक्ष देणं, श्वास समजून घेणं, अनुभव करणं आणि शांत करणं गरजेचं आहे. ताणतणावामध्ये किंवा काही नसेल तरी पण. मी आता ताणतणावाचं बोलताय त्याच्यावर आठवलं मला की मुळात तरुणांनाच आजकाल सगळ्यात जास्त तणाव आणि आहे परिस्थिती. त्यांना योगाकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येईल? मला एकदम हे बातमी देऊन चांगली, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी, एक्साइटमेंट आहे, हॅपीनेस आहे की कैवल्यधामनी सध्या भरपूर कॉलेज शाळाबरोबर एक MOU साईन करायला एक मोहीम घेतली आहे. मी जेवढे जमतात तेवढे कॉलेज शाळावर जातो, MOU सही करतो. आणि MOU सिंपल टर्म्स कंडिशन आहे की मुलं आमच्याकडे येऊ शकतात, तरुण किंवा आमचे टीचर पण तिथे जाऊन योगा शिकवणार आहे. आम्ही हे उद्या 11 PMC शाळेमध्ये फ्री योगा साजरा करणार आहोत, योगा डे. आमच्याकडे पण मोठे मोठे कॉलेज येणार आहे, HR, KC, जय हिंद, मोठे मोठे कॉलेज, भरपूर इन्व्हॉल्वमेंट आहे. वी आर ऑल्सो गोईंग देअर. आम्ही पण तिथे जाणार आणि योग साजरा करणार. तर उद्या ॲक्च्युली एवढा पॅक दिवस आहे, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अख्खा दिवस आम्ही योग सेलिब्रेट करणार आहोत, इंटरनॅशनल डे सेलिब्रेट करणार आहोत. आणि तरुण पण इन्व्हॉल्व आहे आणि यंग, ओल्ड, ऑल आर इन्व्हॉल्व. नियमित योगासनं करायची असतील तर काय करता येईल? म्हणजे असं काय आहे का सकाळचीच वेळ योग्य आहे, दुपारची अमुकच वेळ योग्य आहे, किंवा संध्याकाळी अमुक वेळेनंतर केलं नाही पाहिजे, असं काय आहे का? सोपं सुटसुटीत काय सांगाल योगाशी जोडून घ्यायचं असेल सर्वसामान्य? योगचा एक मेन पॉइंट आहे लोच, लचीलापण, फ्लेक्सिबिलिटी. तर हे अभ्यासासाठी पण योगमध्ये ती लोच आहे. काही बंधन नाही, आपण कधी पण करू शकतात. शास्त्रमध्ये असं लिहिलेलं आहे 4 वेळा किंवा सकाळी संध्याकाळी करायला पाहिजे. पण मुंबईची धावपळ किंवा आपले मोठे मोठे शहराची धावपळमुळे आपण कधी पण करू शकता. फक्त एवढा लक्ष द्या, जेवल्यानंतर करायचं नाही, जेवायच्या अगोदर करू शकता. पण योगमध्ये जेवल्यानंतर पण काय करू शकता, पण ते पण आहे. वज्रासन, आपले मुस्लिम मित्र एक नमाजमध्ये बसतात ते पोस्चरमध्ये, तो वज्रासन आपण केला तर डायजेशनमध्ये फायदा होतो. तर वज्रासन करा, वाममुक्षी करा. आयुर्वेदमध्ये हे पण लिहिलेलं आहे, जेवल्यानंतर पण वाममुक्षी करू शकतो तर तुमचे पचनसाठी फायदा होणार. तर वज्रासन आणि वाममुक्षी किंवा शतपावली हे पण करू शकता. तर योग कधी पण करू शकतो. व्यवस्थित शिकायला पाहिजे, सल्ला घेऊन करायला पाहिजे. चुकीचा योग केला तर कधी कधी नुकसान पण होऊ शकतो. स्पेशली ज्यांना आजारीपण आहे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. केवलधामची पद्धत अशी आहे, डॉक्टरची सल्ला दर मेंबरला, आमच्या जिकडे जे कोणी आले त्यांना आम्ही सल्ला कंपल्सरी आहे. डॉक्टरची सल्ला नंतर टीचर योग शिकवतात. आणि ही प्रोसेस सल्ला डॉक्टरची दर महिने चालू असते आणि फ्री आहे. तर आमच्याकडे 8 डॉक्टर आहे. तुमची तर संस्था ही जुनी आहे खूप कैवल्यधाम, पण आता जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला, गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी ह्या गोष्टीमध्ये खूप आग्रही भूमिका घेतलेली आहे की हे घरोघरी पोचलं पाहिजे योग. तुमच्या संस्थेत किंवा आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व केलं? खरंच कितपत फरक पडलाय? कुठल्या पद्धतीची लोक तुमच्याकडे अप्रोच व्हायला लागले? तुमची स्वतःची व्याप्ती किती वाढली, काय सांगाल? परत पंतप्रधान मोदीचा धन्यवाद. योग घरी घरी गेलेला आहे. योग सगळे करायला इच्छा ठेवतात, पण कधी कधी रॉंग एक्सपिरियन्सला, म्हणजे अनुभव चांगला नाही आला किंवा टीचर चांगला नाही आहे, तर कधी कधी मनामध्ये असं पण होतं योग करायला पाहिजे की नाही. तर माझं असं मत आहे की योग, मोदी साहेबांची हे मोहीम जी आहे त्यामुळे योग वाढला आहे. सगळे योगचे इच्छुक आहे. चांगले टीचरची कमी आहे. टीचरची एवढी डिमांड वाढली आहे आणि टीचर हे कमर्शियल पण झालेलं आहे. तर टीचरची डिमांड वाढली आहे, योग वाढला आहे. आमच्याकडे भरपूर मेंबर वाढले आहे. कोर्सची डिमांड भरपूर आहे.
एव्हरी अदर पर्सन वॉन्ट्स टू बिकम योगा टीचर. तर योगा टीचर व्हायला तुमच्याकडे कुठल्या कुठल्या स्वरूपाचे कोर्सेस आहेत? आमच्याकडे फ्लेक्सिबिलिटी आहे. 1 महिन्याचा कोर्स लोणावळ्यामध्ये आहे, त्याला मी म्हणतो मे महिन्यामध्ये टीचर्स ट्रेनिंग कोर्स. नंतर जानेवारीमध्ये पण आहे 9 मंथचा डिप्लोमा पण आहे. मुंबईमध्ये 4 महिन्याचे कोर्स आहे, वीकेंड कोर्स आहे, वीकडे कोर्स आहे आणि 9 महिन्याचा कोर्स पण आहे. वेगळे वेगळे सर्वांना सूट होणार असे कोर्स मी प्लॅन केलेले आहे. आमच्या वेबसाईटवर सगळी माहिती आहे. आणि पण कोर्स सध्या एवढी डिमांड झाली आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम योगा टीचर ना, बट विच इज गुड बिकॉज डिमांड भरपूर आहे, टीचर कमी आहे. तर हे चांगली गोष्ट आहे दॅट मोदी साहेबांनी हे योग प्रचार प्रसार केला. तुम्हाला असं वाटतं का की पूर्वी योग म्हणले की लोक घाबरायची, की ते ठराविक वातावरण, शांत खोली, मोकळी जागा, स्वच्छता, मग तो शिस्तबद्ध योगा करणं, ह्या सगळ्याला कुठेतरी थोडंसं लोक अलूफ राहायची, थोडंसं घाबरून दूर राहायची. पण आता सोशल मीडियावरती वगैरे पण तुम्ही सगळीकडे बघितलं, टीव्ही बघितला किंवा कुठलंही चॅनल माध्यम बघितलं, तर तुम्ही 2 मिनिटापासून 3 मिनिटापासून सुद्धा स्ट्रेचिंग करून, ध्यानधारणा करून योगा करू शकता. त्याच्यामध्ये जसं की आता ती 5 दिवसाची क्रिकेटची मॅच, 4 दिवसाची क्रिकेटची मॅच पासून ते आता एकदम T20 पर्यंत आलो. तर तसं योगाच्या बाबतीत पण घडतंय. ते कितपत संयुक्तिक आहे, तसं करायला पाहिजे की नाही, त्याविषयी तुम्ही तज्ञ म्हणून काय सांगाल? भगवद्गीतेमध्ये एक म्हण आहे, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. तर समय बदलतो आहे, समय बदललेला आहे. तर त्याप्रमाणे गरज, आपली प्रॉब्लेम सगळं चेंज झालेला आहे. तर योगमध्ये पण थोडा चेंज झालेला आहे. टेस्ट मॅच नंतर 1 डे, आता सध्या T20चा जमाना आहे. तर योगमध्ये पण मला असं सांगायचं आहे की 1 तास पूर्ण कंटिन्यू नाही म्हणाला तरी पण आपण 10-10 मिनिटाचे, 15-15 मिनिटाचे 2-3 राऊंड सकाळी, दुपारी, संध्याकाळी RX म्हणतो ना, त्याप्रमाणे केलं तर फायदा होणार. पण योग व्यवस्थित करायला पाहिजे, समजून शिकून करायला पाहिजे आणि 20-30 मिनिटाचा योग अभ्यास नक्की करायला पाहिजे आणि 2दा करा. बिकॉज ऑफिसमध्ये पण असे नियम आहे ना, कॉफी ब्रेक, टी ब्रेक, लंच ब्रेक, तसं आपण दिवसाच्या रुटीनमध्ये पण एक योग ब्रेक घ्या. मला एक रिक्वेस्ट आहे पंतप्रधानबरोबर की कॉफी टी ब्रेकला बंद करा, योगा ब्रेक सुरू करा. 10 मिनिटाच्या देहधारणा, प्राणधारणा असे काहीतरी एक नवीन नियम लागू करायला पाहिजे. कॉफी टी ब्रेकचा एवढा काही, ज्यूस ब्रेक म्हणू शकतो, पण योग ब्रेक सकाळ, दुपार, संध्याकाळ 10-10 मिनिटाचा. आणि हे केवलधामध्ये ही तुमची छान सूचना आहे. तुम्ही पंतप्रधानांच्या मन की बातसाठी ते खूप सूचना मागवत असतात. अशी एखादी सूचना तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे पाठवू शकता किंवा अनेक ज्या संस्था आहेत, मोठ्या मोठ्या काय म्हणतात त्याला, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्यांच्याकडे असे खूप ब्रेक असतात वेगवेगळे छोटे छोटे. त्यांना तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन हे सांगू शकता की तुम्ही हे करा, हे तुमच्या भल्याचं आहे, तिथल्या येणाऱ्या प्रत्येकाच्या भल्याचं आहे आणि अल्टिमेटली समाजाच्या पण भल्याचं आहे. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सोप्या पद्धतीने छान माहिती सांगितली, गप्पा मारल्या. उद्याचा दिवस साजरा करण्यासाठी त्यातले बहुतांश जण पण उत्सुक असतील. योग दिनाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि मी आपली आभारी आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे, उद्या 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता केवलधामध्ये आम्ही योग दिवस साजरा करणार आहोत. सर्वांना निमंत्रण आहे, नक्की या आणि दररोज योग करा. योग दररोज. थँक्यू. थँक्स अ लॉट.